ताई पण तुझ्या मते इंडस्ट्रीमध्ये एखादा गुरु असावा का नसावा? चालतो गुरु नसलं तरी, जे पण यश गुरु यायचं चांगल्या अर्थाने असणं फार महत्वाचं आहे, कारण त्याचे अनुभव म्हणजे शिकवण्यातच असं नाही म्हणत मी, पण त्याचं वागणं ते फार काउंट केलं जातं की तो कसा वागतोय म्हणून टिकून आहे. 40 वर्ष टिकणं किंवा अशोक मामा आता 60 वर्ष 70 वर्ष टिकले हो असतील, हो 60 वर्ष, तर त्यांचं वागणं तसं आहे, वेळेत येणं. या गोष्टी तुम्ही गुरु म्हणून बघायला हव्यात. भले तुम्ही ॲक्टिंगमध्ये नाही शिकत त्यांच्याकडनं. जसं विक्रमजींचं काम बघायची एक मजा असायची, त्यांचे डोळे काय बोलायचे विक्रम गोखलेंचे, की अरे हे शॉट बघत राहावेसे वाटायचे. अशोक मामा काम करताना बघत राहावंसं वाटायचं. तर हे टायमिंग, आता मला वजनदारला म्हणतात हे टायमिंग कसं जमतं? अरे नाही, आम्ही काही वेगळे, मी तर कॉमेडी सिनेमे खूप कमी केले, पण या ॲक्टरकडनं आम्ही त्यांचं टायमिंग बघत होतो, त्याचा उपयोग आम्हाला झाला. नक्कीच. नाही पण तुला आत्ता असं म्हणजे एवढे वर्ष काम केल्यानंतर तुला अजून असं वाटतं का की तुझ्यातली ती साईड एक्सप्लोर नाही केली इतके वर्ष? जसं तू म्हणालीस की रडूबाईच्या भूमिका आल्या, मग ती इमेज ब्रेक करायला तुला थोडंसं कॉमेडी करावं लागलं, मग दुरळासारखा चित्रपट, तर तो जो एक तो क्वेश्चन स्ट्रगल मला करावा लागतोय की की मला वेगळ्या भूमिका मिळण्यासाठी. पण आत्ता कुठेतरी वेगळ्या भूमिका येत आहेत, म्हणजे ती मला असं वाटतं की नोंद घेतली जाते की अलकाताई आता काहीतरी वेगळं करते. मी माझ्या प्रत्येक ह्याच्यात पण सांगत असते, मला वेगळं असेल, टिपिकल रडूबाई आलं तर मी करतही नाही काम आता. म्हणजे मला कंटाळा आला त्या भूमिका. काळही बदलला आहे, विषय बदलले आहेत, छान विषय येत आहेत. तर मला असं वाटतं एक फ्रेशनेस येतो त्याने, हे वेगळं. आणि एक डिरेक्टरचा ॲक्टर होण्याचाही फायदा असतो, हो. कारण आपण आपल्याच ह्याच्यात राहिलो नाही, मी माझंच करणार, माझीच स्टाईल आहे, तर तुमच्या कामात वेगळेपणा येणार नाही. पण जेव्हा तो डिरेक्टर काहीतरी तुम्हाला वेगळं सांगतो, जसं आता आमच्या नाटकाचा डिरेक्टर संतोष वेरुळकर हो. खूप छान नरेट करायचा, खूप छान टायमिंग सांगायचा, छोट्या छोट्या जागा सांगायचा, त्याचा उपयोग मला खूप झाला या भूमिकेत. तर असा याचा डिरेक्टरचा ॲक्टर होण्याचा खूप उपयोग होतो. वा, मी तुझे खूप इंटरव्ह्यू केलेत आजवर, म्हणजे खूप इंटरव्ह्यू केलेत, हो. पण दरवेळी एक गोष्ट, दोन गोष्टी मी तुला सांगेन ज्या मला नेहमी कॉमन वाटतात, त्या म्हणजे तुझं वेळेत येणं. आज 12:30ला डॉट तू इथे उभी होतीस, हो. वेळेत येणं, आणि दुसरं दिलखुलास बोलतेस तू, डाऊन टू अर्थ आहेस अजूनपर्यंत, पाय जमिनीवर आहेत तुझे.